शांत डोक्याने काम करणार होता. नुसता कालवा करून उपयोग ना आयुष्यात. कोणती परिस्थिती हँडल करून नेता आली पाहिजे. शांत चित्ताने थुरत होता माय. चला रे महाग त्याचं लटांबळण तीन सगळे गँग रावणाची. रावणाने दगड हातात घेतला आणि दगड पाण्यात फेकला. ऐका, रावणाच्या हातून सुद्धा पाण्यामध्ये दगड तरला, बुडाला नाही. आणि दगड तरल्यावर मग बाकीचे म्हणले बस लाट कुणाची असू द्या म्हणले, नंबर आपलाच लागणार. तुम्ही सर्वेवर जाऊ नका म्हणले रे. सूत्र सुद्धा कधी कधी जागेवर ठरवतात म्हणले, सूत्रावर नाही म्हणले. विजय आपलाच पक्का म्हणले. अरे ह्यो तरी काय सोपा आहे का? रावणाच्या हातून दगड तो त्याच्यातलं एक म्हणलं, दगड हा मोकळा तरतोय रे, ह्याच्यावर बसल्यावर बुडन. म्हणजे लोक किती डोकं लावत्यान सांगता येत नाही. एखाद्याची परीक्षा घ्यायची म्हणली की पार सत्व परीक्षाच. रावण म्हणला बसून बघा. एक जण गेला बसला तरी बी बोलला ना. बस म्हणले. आता जर कोण बोललं ना म्हणले हानीनच म्हणले. आता म्हणले आता बाद झालं म्हणले. ह्याच्या पुढं आता वार्षिकच्या नंतर कसली परीक्षा, आता सुट्ट्या लागल्या म्हणले उन्हाळ्याच्या. आता बस परीक्षा संपल्या. मग बाकीचे इतके खुश. बस म्हणले आता पार्टी फिरटी काहीच बदलायची नाही, मरेपर्यंत निष्ठावान राहायचं. पण मग बाकीचे म्हणले नाही आज मिरवणूक झालीच पाहिजे म्हणले. इतका आनंद असतो. डीजे मग काय पेताडांना धारून जेसीबीने गुलालन तीन काय सोपा धिंगा नाही का. मिरवणूक संपली. रावण घरी गेला, जेवण करायला बसला. धर्मपत्नी आली. मंदोदरी म्हणली मालक तुमच्या हातून दगड तरलाच कसा. मुद्द्यालाच गाठलं. आणि तुम्ही गावात किती कडक टोप्या घालून गप्पा आणा, तुमची खरी क्वालिटी ह्यांनाच माहित असते. धर्मपत्नीला. हा आपला मालक कुठपर्यंत डिरिंग करू शकतो आणि त्याचं करेज काय, धैर्य मालकीनेला माहित असतं. ती म्हणली नाही 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 नाही. ती डायरेक्ट म्हणली मालक तुम्हाला माहिती मला बी माहिती तुम्ही इतके पापीत. सरळच म्हणली म्हण तुमच्या हातून दगड तार. रावण म्हणला तो अगदी खरं बोलती, खरंच तारणार नाही. तारला कस काय? रावण म्हणला मरण पण तुला सांगणार ना. तुला नाही रे सांगावंच लागेल. आता पती पत्नीमध्ये एक विचार असावा. एक विचार असतो पण नवीन नवरी बघा ना किती शुद्ध बोलते मालकाला. एव्हा तेव्हा नुसता अनुस्वरच मालकाला म्हणते तुम्हाला जेवायचे का, कशाला जेवण. ती शुद्ध भाषा ऐकून त्याचं पोट भरतय. नवीन अहो ऐकलं का, अरे बहिर रे का काय. ती सरळ बोलायचं आपली काय बोली भाषा असेल तसं. उगं काहीतरी अनुस्वर दिले कुठं भाषा शुद्ध होत असते का. वर्षभर म्हणते जेवायचे का, वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. आला का मूळ स्वभाव परत. आणि 3 वर्षाने म्हणते हाताने घेऊन गिळा. ह्यो म्हणतो दिंडी कवा निघायची र, दिंडीत मरतो पण घरात नको रे. सुखाने नसल्या काय उपयोग. पती पत्नीत एक विचार पाहिजे माय बाबा. ज्या ठिकाणी एक विचार आहे त्या ठिकाणी त्या घरामध्ये गोकुळासारखं आनंदी वातावरण असतं. मंदोदरी म्हणली नाही हे शक्यच नाही. कस काय तरला सांगा. रावण म्हणलं हो तुला सांगतो पण कोणाला सांगायचं. ते म्हणले कोणाला सांगत नाही पण मला सांगा तुमच्या हातून दगड कस काय. रावण म्हणला मंदोदरी आपल्या सैनिकांचं मनोबल खचू नये म्हणून राजकारण केलंय. ती माहिती म्हणले पण काय केलंय ती सांगा ना. मी समुद्र किनारा गेलो, दगड हातात घेतला, मला माहिती आहे माझ्या हातून दगड बुडणार आहे. पण मी त्या दगडाला शपथ घेतली, दगडा जर पाण्यामध्ये बुडाला तर तुला राम नामाची शपथ. रावणानं दगडाला दगड पाण्यात बुडू नये म्हणून राम नामाची शपथ घातली. रावणाच्या हातून दगड तारला. ऐका, संतानं भक्तानं वैष्णवानं त्या नामावर विश्वास ठेवले ते फळ देतं यात नवल नाही. कट्टर दुश्मन आहे, शत्रू विरोधक आहे, पण त्या रावणानं जर राम नामावर विश्वास टाकला तर रावणाच्या हातून सुद्धा पाण्यावर दगड तरला. ही राम नामाची ताकद आहे आणि ते नाम घ्यायला जात पात धर्म भेद पंत लागत नाही. अभंगाच्या 3ऱ्या चरणात नाही
काळी काळी पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर संत भगवान बाबा मृदंग टाळी टाळ मृदंग टाळी टाळ मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी. फ्रेश झाली माणसं गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागली. मॉनिटर लावू द्या. टाळ्या वाजवल्या प्रसन्न होत. हे जे कार्य चाललंय धर्म कार्य असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका नोकरी करा पैसा कमा आयुष करा पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खालीवर असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे. भारतासारखी संस्कृती शब्दाच कसा आहे भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं एकदा ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही. पण भारत माते की आई म्हणतो आपण या देशाला पवित्र विचाराची माणसं म्हणून ऐका. सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून शिकावं, धूर्तपणा अमेरिकेकडून शिकावा, कपटेपणा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबियाकडून शिकावं, संस्कृती कशाच्या माझ्या पवित्र भारताकडून शिकावी. आणि या भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला ते छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्याने संस्कार घडते राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? माझी जाबुने जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. 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 आवाज काली 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 जित आनंदाने नांद होती प्रजा, जिथे नांदाने नांद होती प्रजा, समाज म्हणत होता जाता राजा, म्हणत होता जाता राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा, सर्व जाती धर्म माझी जाऊने जिजाबुने 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 दिया हमें सुंदर शिवाजी राजा. जिजाबुने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया हमें सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की सदानंद महाराजांनी मुखातून शंकाचा आवाज काढला. माहिती असे छत्रपतीचे मावळे ते सगळे विठ्ठल. आता आली शिवजयंती जवळ. हळूहळू वातावरण गरम होत चाललं. राजे तुमची महाराष्ट्राला गरज आहे. तुझी राजेंची आहे आम्हाला मान्य आहे. पण तू काय फक्त बिड्या फुकायला बाटल्या मोकळ्या करायला आई बाप हाणायला डहाबे मोकळे करायला डीजे वाल्याला घाबरायला का? राजेंचे विचार तुमच्या जीवनात ठेवा तर तुम्ही खऱ्या रतन छत्रपतींचे मावळेत.
आज या सिंहासनावर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे मायबाप, आणि अलीकड भगवान बाबाचा फोटो. ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचं दर्शन आहे. हे सध्या महाराष्ट्राचं जे वातावरण आहे ना, ही महाराष्ट्राची व्याख्या असू शकत नाही. जातपात धर्म ह्याच्या पलीकडे गेलेला महाराष्ट्र आहे, आणि वारकरी संप्रदायाने कधी जातपात मानलेलीच नाही. आज इथं एवढा हजारो समाज आहे, इथं काय फक्त एका समाजाची माणसं नाहीत, वेगवेगळ्या समाजाची वेगवेगळ्या जातीची माणसं आपण मांडीला लावून बसलोय. ज्ञानोबा तुकोबाची कृपा, हे भगवान बाबाच्या विचाराची ताकद आहे. कोणत्या संतांनी महापुरुषांनी जातीवाद केलेला नाही, पण महापुरुषाला जातीत वाटून घेणं हा त्यांच्या विचाराचा आपण केलेला अपमान आहे. विडवलं. शिवजयंती आले की मराठा समाजानंच पुढं व्हायचं. भगवान बाबांची जयंती पुण्यतिथी आली की वंजारी समाजानंच करायची. सावताबाबा म्हणलं की माळी समाजानं, आहिल्या देवी म्हणले की धनगर समाजानं. अहो, महापुरुषाला जातीत वाटून घेतला. ही महाराष्ट्राच्या विकासाची दिशा होऊ शकते का? अजिबात नाही. अहो, साधूंनी, संतांनी, छत्रपतींनी, बाबांनी सगळ्याला सोबत घेऊन कार्य केले. सकळाशी इथे आहे अधिकार, कलयुगी उद्धार हरीच्या नामे. आणि हे विचार आज या बडे परिवाराचे असणाऱ्या धर्म मंडपामध्ये आपल्याला साथ पाहायला मिळतात. अरे 394 वर्ष झालं अजूनही छत्रपतींची जशी तशी आहे कीर्ती. 18 बगड जातीला समाज म्हणजे राजांची प्रेमन करतो आरती. राजांकडे बघितलं तरी लढायला प्राप्त होती स्फूर्ती, आणि असा राजा महाराष्ट्रात जन्माला पावन झाली महाराष्ट्राची धरती. विडवलं विडवलं. म्हणून माझी तरुण मुलांना विनंती, परमार्थ तरुणपणात करा. तरुण आहे जवान, तो या महाराष्ट्राच्या मातीचे आहे शान. ज्ञानेश्वरी गाथा भागवत आई वडिलांच्या चरणावर ठेवतो महान, तरच महाराष्ट्राच्या मातीची उंच होईल मान. तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, विचार उच्च ठेवा, आई वडिलाची सेवा करा, निर्व्यसनी जीवन जगा, तर तुमचे लग्न होते. हो, लग्नाचं लय अवघड झाले आता. सध्या गावागावातला जर सगळ्यात मोठा जटिल प्रश्न कोणता असेल, सध्या पाण्याचा प्रश्न नाही, पैशाचा प्रश्न नाही, अन्नधान्याचा प्रश्न नाही, प्रश्न एकच, बायकाच मिळाना. आम्हालाच काय काय म्हणतात, महाराज आमच्या पोराला पोरी की बघा, आम्हाला तेवढेच धंदेत का, आमचाच प्रवास आम्हाला उरकाना. आणि काय काय पोरांचे बाप मध्येच गप्पा आणतात. आल ते परवा दिवशी पाहुणं, पण आम्हाला ते स्थळच पसंत, टापा हाणू नको, पाहुणेच आले नव्हते. आले नाही तर येणार नाही, आलं तरी खाऊन जाते आणि परत मिस कॉल सुद्धा देणार नाही. तुझं पोरगच त्या लायकीचं नाही तर कोण पुरीचं वाटोळ करायला मोकळे. मला एक सांगा, डॉक्टरला बायको मिळाना घडलं का कधी? PSला बायको मिळाना घडलं का? अशी आली का बातमी कधी? बायका कोणाला मिळणार, बोंबलत फिरणार ना, थोबाडात मावा ढाब्यावर जातो, 10 रुपये तो, आई संग भांडणं, बापा संग भांडणं, गावात वाद करायचा, कोण पुरच वाटोळ करायला मोकळे. तुला बघितलं तरी DJ वाला सुद्धा घाम सुटतोय. असलं तुझं पेले अंग हलवतोय. ते सोलापूरचा मोर्चा तर लय गाजला. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे, बोला काय मागण्यात? म्हणे, आम्हाला बायका द्या. ते काय रेशन कार्डला गहू तांदूळ का काय तुम्हाला? बायका सरकारने द्यायच्या, मग तुम्ही नेमकं काय करताय? क्वालिटी कमवा ना. आणि माझे ब्राह्मण काकाला सुद्धा नेहमी एक विनंती सांगणे, लग्न जमिताने मुलाची मुलीची पत्रिका नाही जुळली तरी चालेल, पण सासूची सुनाची पत्रिका जुळती का हे आधी बघा. हा, खरं ह्यांची कुंडली जुळली पाहिजे, पोराची नाही. व पोराची जुळतीच कसली बी असू द्या, त्याचं ह्या दोघींच्या मध्ये लय हाल होत्यात. त्या आईकडे गेले की आईसारखंच बोलवतो, आईला म्हणतो तुझंच खरे, बायकोला म्हणतो तुझंच खरे, दोन्ही संघ आले की म्हणतो बाहेरच बरं आहे. मरण का? आईला बोलावतो बायकोला राग, बायकोला बोलावतो आईला राग, मित्रांना फोन करावतो ती प्यायला पैसे मागत येते. म्हणजे त्याला कोणीकडूनच सुधारणा नाही, ते जॅम झालं या मॉनिटरला आवाज. त्या मुलांना 3च वाक्य सांगतो, आईची करा उपासना, पत्नीची करा जोपासना, आणि व्यसनापासून दूर ठेवा तुमची वासना. शब्द थोडेत पण महत्वाचे. निर्व्यसनी जीवन जगा. तरुण व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन, ह्याच्यात काय भेटन? गुटखा खाल्ला, तोंड फुटून, दारू पेल्याले वर फुटून, चांगल्या कामात आला बंधन तुटन, मित्रमंडळ चांगली ठेवा. नाही तर सुरुवातीला 5 ताडी, तुमच्या वळकांना आडी, दारूचला तन गोडी, इकावं लागन महाडी, इकली गाडी, बायकोची जीर्ण झाली साडी, लावून त्या दारूला काडी, धरण्यानं मग तुकोबाची जोडीन, मग कळण परमार्थाची गोडी.
गांजा मत पियो यारो, अक्कल गुंग हो जाते. आपल्याच खिशातला पैसा संपवून आपल्याच तोंडात माती पाडून घेण्यात काय अर्थ आहे का? निर्व्यसनी जीवन जगा हे तरुण मुलाला विनंती. कष्ट करा, कष्टाशिवाय माणसं आयुष्यात मोठी होईल. घाम गाळा, साधना करा, तपश्चर्या करा, देवाला द्यावंच लागल. आज साहेब API पदावर त्यांनी सगळा पदभार स्वीकारलेला आहे. या अभ्यासाची ताकद आहे. फुकट कोण अशी आयुष्यामध्ये अभ्यास केल्याशिवाय मोठेपणाच मिळू शकत नाही. प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास पाहिजे. ज्ञानोबा म्हणतात अभ्यासावनी गहन पारतामक ज्ञान, ज्ञानापासून ज्ञान विशेष, असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. म्हणून जीवनामध्ये अभ्यास करा, कष्ट करा. म्हणून आपल्या बाराकडे सुरुवातच कपच नाही. क ख ग घ. क म्हणजे कष्ट करा, क म्हणजे काम करा, क म्हणजे कर्तव्य करा. हे सांगण्यासाठी क आहे. आधी काम करा आणि मग खा. ख. आणि मोठं व्हायचं असेल तर गर्व येऊन देऊ नका. ग क ख ग. गर्व झाला की 100% घसरणार. घ घसरगुंडी. आणि घसरायचं नसेल, जगात क्रांती करायचं असेल, कधीच कोणाचा चमचा होऊ नका. च. आणि जे कोणाचा चमचा झाला नाही तो जिंदगीत एकदा छत्रपती नक्कीच होणार. म्हणून छ च छ. आणि ज्याला छत्रपती व्हायचे त्याने कधीच कोणावर जळू नका. ज च छ ज. माणसाने मळ का असावं पण जळ का नसावं. सध्या नवीन रोग आलाय, जळका रोग. इकडं आलाय का? सगळीकडेच येते. त्याचे लक्षणं सांग. पोटात दुखणे, मळमळ होणे, कर्मच नसणे, डोकं जड होणे, दुसऱ्याची प्रगती बघून पोटात गोळा उठणे, जळक्या रोगाची लक्षणं आहेत. औषध महाराष्ट्रात एकाच गावात भेटते. कधी गेले तर घेऊन या. 500 रुपयाच्या आसपास किंमत आहे. त्या गावचं नाव आहे देहू, डॉक्टरचं नाव आहे तुकोबा, औषधाचं नाव आहे गाथा. गाथा हे रामबाण औषध. त्याच्यातले एकच गुळी घ्यायचे. तुका म्हणे चित्त करा रे निर्मळन, येवनी गोपाळ राहे तिथे. चित्त निर्मळ ठेवा, जळाजळी करू नका. आपली माणसं मोठी करायची का? जळू नका. ज. आणि जे कधी कुणावर जळाला नाही, दिवसात त्याची झाडा जडती होऊन देत नाही. झ. आयुष्यात टकाटक राठ, मुद्द्यावर ठाम राठ, संकटाला डगमगू नका. ड. मोठं झाल्यावर ढगात जाऊ नका. ढ. प्रत्येक क्षेत्रात तरबेज वाटत, तरबेज असेल थकू नका. थ. यश मिळन पण जरा दम धरा. द. दम धरण्यासाठी धाडस ठेवा. ध. आणि धाडशी जरी झाला तरी नम्रता सोडू नका. न. त थ द ध न. एवढेच बाराकडे भरपूर झाले तुम्हाला आता. हा, सगळेच एकदा सांगितले बी लोड येत असतो. हुशार डॉक्टर असतो ते गोळ्या सुद्धा मापात देत असतो. लय गोळ्या एकदाच खाल्ल्या मग चक्कर येत असते. त्यामुळे तुम्हाला एवढ्याच गोळ्या भरपूर झाल्या. आता फक्त पथ्य पाळा. पण सुरुवात काय? कष्ट करा. आणि कष्टातून साहेब असतील, सीमाताई असतील, त्यांचे बंधू ॲडव्होकेट, हे सगळे अभ्यासाची साधना. देव कोणालाही देत नाही म्हणून. आणि शिक्षण क्षेत्रामध्ये, पोलीस क्षेत्रामध्ये साहेब असून सुद्धा संप्रदायाविषयी इतकी आवड, हे फार विशेष आहे. आज या ठिकाणी हा भक्ती शक्तीचा संगम. वर्दीतली माणसं, एक सरकारी आणि एक वारकरी, असा संगम या ठिकाणी मायबाप आपल्याला पाहायला मिळतो. आणि हे असे कार्यक्रम, हे भजन पूजन कुठेही होत नाही. भाग्यवंत घरी भजन पूजा, भाग्यवान माणसं असावं लागतात. ही टाळ काय कुठंच वाजव. वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन धनती टाळ. हे परिवार भाग्यवान आहे ना. अण्णावाचे बडे आणि काम बी बडेच. छोटे काम नाही, बडेच काम. म्हणून तर एवढा मोठा हा भव्य दिव्य सोहळा. स्वामी समर्थांच्या जीवनचरित्राची कथा आणि साठी महाराजांच्या अमृतवाणीतून आपण श्रवण करतोय मायबाप. आणि काय ताकद आहे मायबाप. आता भय नाही आयुष्य वाटे जीवा, घडली या सेवा समर्थाची. समर्थाची सेवा जर घडली तर जीवनामध्ये त्यांनी जर एकदा कृपा कटाक्षाने हाळले, आपले आपदे बोईसवले, हा साधूचा अधिकार आहे. आणि अशा कथा असेल, कीर्तन असेल, अन्नदान असेल, असा हा सुंदर त्रिवेणी संगम या परिवारानं घडून आणलेला आहे. आणि हे कार्य करण्यासाठी नाही वर्णधर्म याते नामे अवघेचे तरी सगळ्यांचा उद्धार हो. ऐका तो गोबाऱ्या सांगतात, अख्खं जग ज्या परब्रह्माच्या मागे धावते, ते परब्रह्म भगवंताचं चैतन्य सुद्धा नामाच्या ठिकाणी मुक्कामाला राहते. अभंगाच्या शेवट तू का म्हणे नाम, तू का म्हणे नाम, तू का म्हणे नाम,
चैतन्य निज नाम तोची अक्षराचे काम तोची अक्षराचे काम उच्चारावे राम नाम उच्चारावे 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 राम नाम उच्चारावे राम नाम राम नाम राम नाम राम नाम राम नाम राम नाम उच्चारावे उच्चारावे राम नाम राम नाम राम नाम राम राम नाम क्या बात है उच्चारावे राम चैतन्य हे निजधाम, भगवंताचं नाम हे चैतन्याचं सुद्धा राहण्याचं ठिकाण आहे असा अभंगाचा भावार्थ आवाज कमी मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवरे माझे वडील परमपूजा आदरणीय वंदने भाऊ त्यांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचे योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत जिल्हा अहिल्यानगर कर्जतमध्ये फार भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी आले त्या परिसरात तर नक्की आपल्याला विनंती एक दिवस सदीच्या भेट देण्यासाठी नक्की कर्जतला या किंवा पुढच्या महिन्यामध्ये 6 मार्च ते 9 मार्च भव्य आणि दिव्य राज्यस्तरीय दर्जाचा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. त्या कार्यक्रमाला एक दिवस ज्यांना शक्य होईल त्यांनी भेट देण्यासाठी अत्यंत सुंदर मंदिर ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती, मंदिराच्या समोर शिवाजी महाराज, संभाजी महाराज, स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडे अगदी नंदनवनात आल्यानंतर एवढं भव्य संस्थान आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने परिपूर्ण झालेलं आहे. सुंदर कार्यक्रमाचे नियोजन समस्त बडे परिवार सौभाग्यवती आमच्या सीमाताईजी संतोषरावजी बडे असतील, आदरणीय आमचे API साहेब संतोषरावजी बडे असतील, त्यांचे सर्व बंधू आणि समाजकारण करताना धर्मसेवा करत असताना संप्रदायाची कास धरून एवढा सुंदर कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि समाजाविषयी अत्यंत आपुलकीचं नातं त्यांनी प्रस्थापित केलेलं आहे. आणि अशा माणसाची समाजकारणामध्ये राजकारणामध्ये सुद्धा अशी माणसं असावीत. त्याच वेळेस त्या विभागाचा, त्या गावचा, त्या परिसराचा विकास होत असतो. आणि अशीच ही देशाची, धर्माची, संप्रदायाची सेवा या बडे परिवाराच्या हातून घडावी अशी मी ज्ञानोबा तुकोबा यांच्याने प्रार्थना करतो. आणि या सगळ्या परिवारावर संस्कार ज्यांनी या ठिकाणी प्रेरित केले असे आदरणीय आमचे भगवान दादा, अशी जुनी माणसं पाहिल्यानंतर आम्हाला आमच्या आजोबाची आठवण येते. अशाच गुलाबी फेटा होता आमच्या आजोबांना सुद्धा. हे जुनी माणसं शाळेत शिक्षण त्यांचं कमी असेल पण संस्काराच्या, संस्कृतीच्या आणि व्यवहार ज्ञानाच्या बाबतीमध्ये त्यांचा हात आजही आपण धरू शकत नाही. अशी तज्ञ माणसं
आणि हे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीमध्ये बाबांनी परावर्तित केले. धन्य माता पिता तयाच्या. या निमित्तानं सुंदर असे गायनाचे साथ आमचे सदानंद महाराज असतील, किलारी गुरुजी असतील, शत्रुघ्न महाराजांनी सुंदर मृदुंगाची साथ केली. नंतर ज्यांनी मृदुंग वाजवला असे ओम महाराज, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. आजचं कीर्तन सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम ज्यांनी केलं असे जिवाळा चॅनलच्या टीमचे प्रमुख आमचे प्रसाद महाराज, त्यांची या ठिकाणी विशेष उपस्थित आहे. मृदुंगाचार्य हरिभक्तपरायण उमेश महाराज, ज्यांच्याच वारकरी शिक्षण संस्थेतले हे सर्व बालगोपाळ आहेत. उमेश महाराजांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सर्व संयोजक आयोजक सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद आभार. पुढचं नियोजन संयोजक म्हणजे सांगतील 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर राम राम जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिले करा क्षमा अपराध महाराज महंत श्री भगवानगड यांची भव्य मिरवणूक व दर्शन सोहळा असणार आहे. आणि नंतर हबप सोपान महाराज शास्त्री यांचं कीर्तन असणार आहे. आणि नंतर भोजन. आणि आता सुद्धा कोणीही भोजन केल्याशिवाय जाऊ नाही ही विनंती आहे माझी. यानंतर महिला मंडळासाठी स्टेजच्या डावीकडे जे मंडप आहे त्या ठिकाणी जेवण आहे. आणि उद्या अजून एक विनंती आहे, उद्या 5 वाजता वरद गणेश मंदिरापासून नामदेव शास्त्रींचा रथामध्ये मिरवणूक निघेल. MP लॉ कॉलेजकडनं जे आहे मंडळाकडे आपल्या मंडपाकडे येईल. तरी सर्वांना विनंती आहे की कृपया 5 वाजता वरद गणेश मंदिरासमोर येण्याची कृपा करावी. यानंतर लगेचच महिला मंडळाने लेफ्ट साईडचं जे काही स्टेजच्या लेफ्ट साईडला जे हे आहे मंडप, त्यामध्ये जेवण्यासाठी बसायचं आहे.